तर नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आज सकाळी जेव्हा मी माझी रिक्षा काढतो मला माहिती पडतं की पाठच्या टायरामध्ये हवा कमी आहे. पाठच्या तर सोडा भावांनो, पुढच्या टायरामध्ये पण आपल्या गाडीची हवा कमी निघली. तर आता हे सर्व काम करण्यासाठी आपल्याला जावं लागेल पंक्चरवाल्याकडे. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आजचा डे 48 आणि आज सकाळी उठायला खूप जास्त उशीर झाला. 9:30 आपण हे सर्व काम करायला निघायला लागलो. आता जाऊया पंक्चरवाल्याकडे, बट त्याच्या अगोदर येतो मी कमल ऑटो पार्टकडे. तुम्हाला माहिती असेल की रविवारी आपण गाडीमध्ये मॅक 2T ऑइल टाकणार होतो पण टाकलं नाही. पण कमल ऑटो पार्टकडनं घेतो मी मॅक 2T ऑइल. मॅक 2T ऑइल घेतल्याच्या नंतर गाडीच्या टायराचे नटं पण घेतो, जे की आपल्याला कामं पण येऊ शकतात, म्हणून बोललो घेऊन टाकू एमर्जन्सीसाठी. त्यानंतर मॅक 2T ऑइल आपण आपल्या गाडीमध्ये टाकतो आणि थोड्याच पुढं आपलं खडी मशीनला एक पंक्चरवाला आहे, त्यांच्याकडे जातो. बोललो चला सकाळी सकाळी हे तरी दुकान ओपन निघलं, चला इथंच काम करून घेऊया. त्यानंतर जे शोसाठी आपण टायराला आला व्हील्स लावले ते खोलतो आणि ते खोलल्याच्या नंतर गाडीमध्ये हवा फिल करतो आणि हवा वगैरे पाठच्या पुढच्या टायरामध्ये टाकल्याच्या नंतर आपण येतो आपल्या कोकणनगर रिक्षा स्टँडला. तिथं आल्याच्या नंतर पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि ड्रॉप करतो ईश्वरनगरला. आणि एक भाडं मारल्याच्या नंतर आपण येतो गॅस स्टेशनमध्ये गॅस भरण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल की रविवारी आपण गाडीमध्ये गॅस नव्हता भरला आणि गॅस वगैरे भरून त्याच्यानंतर येतो कोकणनगर रिक्षा स्टँडला. इथं काय शेअर काय मीटर भाडे मारतो दुपारपर्यंत. दुपारी जातो घरी आणि मी माझे व्हिडिओ बघत होतो इंस्टाचे आपल्या चॅलेंजचे, तेव्हा मला माहिती पडतं की आपला एक व्हिडिओ 10K+ व्ह्यूज गेलेत. तर ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांना थँक्यू सो मच भावानो. डायरेक्ट आपण पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो आणि जाताना एक भाडं लागतं मेट्रो मॉलचे. इथे महिंद्रा बिल्डिंग आहे ना LBS रोडला, तिथे कस्टमरला तिथं ड्रॉप करून आपण येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. इकडं आल्याच्या नंतर काही शेअर काय मीटर भाडे मारतो रात्री 10 वाजेपर्यंत. रात्री 10 वाजता येतो मी गॅस स्टेशनवर गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी. गॅस वगैरे घरी भरला. आता घरी गेलं 2 डे प्रॉफिट सांगतो. तर घरी आलो. आजचा 2 डे प्रॉफिट झालेला 1205 रुपीज. CNG मायनस करतो 1090 रुपीज आणि टोटल प्रॉफिट झालेला आहे 1015 रुपीज. तर पर्सनल यूजमध्ये तिथं नो यूज लिहूया आणि आजचा ब्लॉग करूया एंड. थँक्यू सो मच.